संपूर्ण महाराष्ट्राचे लोक, वेगवेगळे पक्षाचे लोक, असा आमचा विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान राहिलाच पाहिजे, झालाच पाहिजे। महाराष्ट्रामध्ये राहणारे सर्व लोकांना मराठी भाषा बोलला पाहिजे, मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे। याच्यावर काहीही मतभेद नाही, काहीही वाद नाही। पण तो GR मध्ये पुढे अशी एक तरतूद आहे की 1 मे पासून RTO तर्फे प्रत्येक ऑटो चालक आणि टॅक्सी चालकचा जो मराठी ज्ञान आहे, मराठी भाषाचा जो ज्ञान आहे, त्याचा व्हेरिफिकेशन होईल। म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल शासनातर्फे, RTO तर्फे। त्यांच्या मराठी भाषाच्या ज्ञानचा एक टेस्ट घेतला जाईल, परीक्षा घेतला जाईल। आणि समजा ते फेल झाले तर त्या GR मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की त्यांचा परमिट रद्द केला जाईल, त्यांचा लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो त्याच्या पण जप्ती होईल। हा एक मोठा वादचा विषय आहे। मी 4-5 दिवसापूर्वी माननीय आमचे पक्षाचे जो मंत्री आहेत, माननीय श्री परिवहन मंत्री श्री प्रताप नाईक साहेबांना एक पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मराठी सक्तीचा जो एक प्रस्ताव ठेवत आहात तो थोडा अन्यायकारक आहे। कारण जे ऑटो चालक आहेत, जो टॅक्सी चालक आहे, सगळे मराठी बोलू शकत नाही असं नाही आहे। खूप सारे लोक मराठी बोलू शकतात, पण समजा ज्यांना मराठी बोलू येत नाही, समजा तुमच्या टेस्टमध्ये ते फेल झालेत, तो त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून एक पवित्रा घेतला गेलेला आहे, त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होऊ शकतो लोकांवर। म्हणजे लोकांच्या समोर उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो, लोकांच्या समोर उपाशी राहण्याचा संकट येऊ शकतो। मुंबईमध्ये 3-4 लाख असं ऑटो चालक आहे। याच्यामध्ये बहुतेक ऑटो चालकांनी बँकेमधून लोन घेतलेला आहे, त्यांच्या लोनचा इन्स्टॉलमेंट द्यायचा असतो, त्यांच्यावर मोठा कर्ज आहे। टॅक्सी चालकांवरती एकदा त्यांचा परमिट रद्द झाला आणि लोन त्यांनी रिपे केलं नाही तर त्यांच्या समोर एक मोठा संकट उपस्थित होऊ शकतो। याच्यासाठी मी एक मागणी केली होती आमचे जो परिवहन मंत्री आहेत की तो 1 मे पासून जो मराठी सक्तीचा जो विषय तुम्ही घेता त्याच्यावर पुनर्विचार करा। आज त्या विषयावर आमची बैठक आहे, मंत्री महोदयांनी बोलवलेला आहे 12:30 वाजता मंत्रालयामध्ये। तिकडे आम्ही हा विषय पुन्हा ठेवणार मंत्री महोदय समोर आणि शासनासमोर। पण त्यापूर्वी श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या नावाने एक दुसरा पत्र मी आज पाठवत आहे। याच्यामध्ये माझी विनंती आहे, विनंतीचा जो बेस आहे जरा समजून घ्या। भाषा एक असा विषय आहे, शिकलाच पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकलाच पाहिजे। पण हा जो प्रक्रिया आहे तो व्यक्तीवर निर्भर करतो। काही लोक असतात जे खूप फास्ट लवकरात लवकर दुसरी भाषा शिकू शकतात मातृभाषेच्या व्यतिरिक्त। काही लोक असतात जे मातृभाषेच्या व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो। याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे की हा जो 1 मेचा जो तुमचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यात आवे आणि प्रत्येक ऑटो चालक, टॅक्सी चालक ज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे की त्यांच्या मराठी भाषेचा एक बेसिक ट्रेनिंगचा काम सुरू झाला पाहिजे। मंत्री महोदयांनी असा घोषणा केलेली आहे की संपूर्ण मुंबई 70 ठिकाणी आम्ही मराठी भाषा शिकण्यासाठी एक असा एक शिबिर किंवा कॅम्प किंवा कार्यशाळा आम्ही सुरू करण्याची आमची तयारी आहे। तो कार्यशाळामध्ये, कॅम्पमध्ये
प्रत्येक ऑटो चालक ज्यांना मराठी येत नाही, ते प्रत्येक टॅक्सी चालक ज्यांना मराठी बोलू येत नाही, ते एनरोलमेंट करणार आणि हळूहळू मराठी शिकण्याची प्रक्रियामध्ये सामील होणार। आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे, त्याला ज्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। तो हा आजचा पत्र आहे जो तुम्हाला मी देतो आणि या पत्राद्वारे आम्ही आज जो मंत्री महोदयांचा जो कार्यक्रम आहे, मीटिंग आहे, त्याच्यामध्ये पण हा विषय मी ठेवणार। तो हिंदी में शुरू करूँ, हिंदी में शुरू कर दूँ, एक बार हिंदी में कंप्लीट करता हूँ फिर। महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से एक विषय बहुत चर्चा का है और वो विषय यह है, मुंबई और महाराष्ट्र के सभी ऑटो चालक और टैक्सी चालकों को मराठी भाषा में संवाद करने का ज्ञान होना चाहिए। ऐसा आग्रह रखना कहीं से भी गलत नहीं है। प्रत्येक राज्य में वहां की जो स्थानीय भाषा है, उस भाषा का प्रचार प्रसार करना राज्य सरकार की जिम्मेदारी है। प्रत्येक राज्य संजय निरुपम यांनी आता पत्रकार परिषद घेतलेली आहे। कोणत्याही भाषेची सक्ती करणं हे अन्यायकारक आहे असं निरुपम यांनी म्हटलंय। दुपारी आता 12:30 वाजता मंत्र्यांसोबत बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नेमका काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल असं त्यांनी म्हटलंय। सरनाईकांना आता मी 3रं पत्र दिलेलं आहे। ज्या राज्यात राहतात तिथली भाषा ही शिकलीच पाहिजे, यामध्ये दुमत नाही, मात्र अशा पद्धतीने सक्ती करणं योग्य नसल्याचं निरुपम यांनी म्हटलंय।